मुलांना भाज्या खायचा फार कंटाळा, पण जर एखादी छान रेसिपी बनवली ना, तर मुलं भाज्यासुद्धा खूप आवडीने खातात. त्यासाठी बाउलमध्ये मी इथे अर्धी वाटी दही घेतलं आहे. थोडंसं लाल तिखट टाकलं, हळद टाकलं आणि जिरा पावडर टाकली आहे. सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आवडीनुसार भाज्या टाकूया. तर इथे मी कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, गाजर, पत्ताकोबी आणि कोथिंबीर टाकली आहे. सगळ्या भाज्या छान बारीक चॉप करून घ्यायच्या आणि ह्या भाज्या आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यानंतर मी इथे बेसन पीठ टाकते आहे. तर बेसन पीठ कमी आणि भाज्या जास्त असं प्रमाण ठेवायचं. आता चवीपुरतं मीठ टाकूया आणि थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून आपल्याला अशा पद्धतीचं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता मी इथे ना ह्या पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. आता तुम्हालाही हा पॅन हवा असेल ना, तर मला कमेंट करा, लिंक तुम्हाला मिळून जाईल. थोडंसं तेल टाकून त्यावर थोडी मोहरी टाकली. मोहरी छान तडतडली की आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचं आहे. वरून अजून पांढरे तीळ टाकूया, म्हणजे हा नाश्ता दिसायला छान दिसतो. दोन्ही साईडनी आपल्याला हे छान पॅनकेक्स भाजून घ्यायचे आहे. थोडंसं वरून तेलसुद्धा टाकूया आणि बघू शकता मस्त आपले हेल्दी भरपूर भाज्या टाकलेले पॅनकेक्स तयार आहे. तर एकदा तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या ब्रेकफास्टला हे पॅनकेक्स नक्की बनवून बघा.